मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे आणि बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्री अजितदादा पवार, तर त्यांची 30 जानेवारी 2025 रोजी गुरुवारी जिल्हा निवड समितीची जी आहे नियोजन समितीची बैठक जी आहे तर बीड जिल्ह्यामध्ये नियोजित आहे आणि त्या नियोजन समितीच्या बैठकीला जे आहे तर अजितदादा पवार जे आहेत तर ते हजेरी लावणार असल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे। तर बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच असं झालेलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि याच्या आधीही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद जे आहे तर इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांनी स्वीकारलं होतं, परंतु असं प्रथमच झालेलं आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्री कडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आलेलं आहे आणि आता यातून काय नियोजनातून काय नवीन अपडेट येतंय तर ते पाहायला आपल्याला मिळणार आहे। तर आता आपण ते येणाऱ्या काळामध्ये बघूच, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड व पुण्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार जे आहेत 30 जानेवारी 2025 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आयोजित केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये, तर त्या बैठकीला हजर राहणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं होतं विधानसभा निवडणुकाच्या नंतर जस्ट त्या हत्या प्रकरण झालं आणि त्यानंतर जे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे जे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते श्री धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देऊ नये यासाठी सर्व स्तरावरनं मागणी होत होती। यासोबतच जे आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वतः अजितदादा पवार यांनी स्वतःकडे घेतलं पाहिजे असंही सांगण्यात येत होतं। तर अजितदादा पवार यांनी आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते स्वीकारलं आहे। बीड आणि पुणे अशा दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असणार आहे। तर याच्याच पहिली जी बैठक आयोजित केलेली आहे जिल्हा नियोजन समितीची बीड जिल्ह्यातील, तर त्या बैठकीला अजितदादा पवार जे आहेत ते हजर राहणार आहेत आणि या नियोजन बैठकीमध्ये काय काय निर्णय घेतले जातात, काय नवीन अपडेट माहिती येते तर ते आपण येणाऱ्या काळामध्ये पाहतच राहू। परंतु जे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते हजर असणार आहेत आणि आता या बैठकीमध्ये जे आहे तर काय नवीन अपडेट येतं आणि नवीन काय माहिती येते तर ते आपण पाहतच राहू। अशाच प्रकारचे नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।